आज आपण चिकन दम बिर्याणी कशी करायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी बघा घेतलेलं आहे मी एवढं कट करून. त्यानंतर खडा मसाला घेतलेला आहे. तर खडा मसाल्यामध्ये काय काय घ्यायचं आहे सांगते मी तुम्हाला. बघा, लवंग घेतलेला आहे, विलायची घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे आणि शहाजिरे घेतलेले आहेत. जास्त काही घ्यायचं नाही, सांगितलं तेवढेच घ्यायचे. तर बघा, तांदूळ मी अर्धा किलो घेतलेला आहे आणि चिकन पण अर्धा किलो घेतलेला आहे. त्यानंतर बघा एवढं मी टाकलेलं आहे पाणी. याला उकळी येऊ देणार आहे आणि त्यानंतर यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत. तोपर्यंत उकळी येऊ देऊयात, पुढची प्रोसिजर करून घेऊयात. बघा, जे खडा मसाला आहे ते वेगळा वेगळा करून घेते मी. लवंग घेतलेला आहे, त्यानंतर दालचिनी घेतलेली आहे, त्यानंतर विलायची घेतलेली आहे आणि शहाजिरा घेतलेला आहे. तर फक्त जेवढं मी सांगितलं आहे एवढंच आपल्याला घ्यायचं आहे. तर आता आपल्याला भातामध्ये काय काय टाकायचे आणि फोडणीमध्ये काय काय टाकायचे, म्हणजे जे आपण उकळी करायला पाणी टाकलेले आहोत तर त्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत. तर त्यामध्ये मीठ थोडं टाकले, मीठ, आणि त्यानंतर जेवढा खडा मसाला तुम्हाला दाखवला होता तेवढा खडा मसाला पण त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यामध्ये मीठ टाकले, कोथिंबीर टाकलेली आहे थोडी, आणि खडा मसाला मी जेवढा तुम्हाला दाखवलेला होता एका ट्रेमध्ये तेवढा खडा मसाला पण मी त्यामध्ये टाकून दिलेला आहे. हे बघा, एवढा. दालचिनी आहे, विलायची आहे, शहाजिरा आहे आणि लवंग आहे. तर ते आपण अर्धा किलो तांदूळ आहेत तर त्यामध्ये टाकून दिलेलं आहे. थोडं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि त्यानंतर कोथिंबीर थोडी टाकलेली आहे आणि ते आपण पाण्यामध्ये टाकलेले आहोत उकळी येऊ देऊन. इकडं मी ठेवलेलं आहे अर्धा किलो चिकन आणि पाणी टाकलेलं आहे आणि त्याचं जे अंगचं पाणी असतं आधीचं ते पूर्ण शिजवून संपू दिलेलं आहे शिजवताना, आणि त्यानंतर दुसरं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि त्याला आपण छान शिजवून घेणार आहोत. तर बघा, कुकरमध्ये शिजवत नाही आहे मी, असंच शिजवत आहे ज्यामुळे चव छान लागते. शिजवताना मी अद्रक, लसण, कोथिंबीर पेस्ट टाकत आहे 1 टेबलस्पून. छान उकळी आलेली आहे बघा, छान शिजून पण झालेलं आहे. त्यानंतर चेक करत आहे 50% आपल्याला बासमती तांदूळ आहेत हे छान शिजून घ्यायचे आहेत 50%. तर तुम्हाला सांगितलेलंच आहे मी शिजवताना काय काय टाकलेलं आहे ते. तर बघा, आपलं चिकन पण छान शिजलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर बघा, एक दुर्डी घेतलेली आहे आणि 50% जे शिजलेलं आहे ते मी गाळून घेत आहे तांदूळ. बासमती तांदूळ आहेत लांब लांब, तर 50% शिजले की नाही पाहून मी पूर्ण ते पाणी काढून घेतलेलं आहे, म्हणजेच गाळून घेतलेलं आहे तांदूळचं. चिकन होतं जे सुरुवातीला आपण शिजवतो तर ते मी न शिजवता जे अंगचं पाणी असतं ते पूर्ण शिजवून पूर्ण आटू दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. त्यानंतर आपण फोडणी देऊयात. छान ऑइल टाकलेलं आहे मी. बघा, मी जे माप आहे ते 2 ते 3 माप टाकलेलं आहे. तर बघा, त्यानंतर खडा मसाला टाकून दिलेला आहे. तुम्हाला दाखवलेला होता मी खडा मसाला, ट्रेमध्ये दाखवला होता तेवढा मी टाकलेला होता पाण्यामध्ये. परत तेवढाच मसाला ट्रेमध्ये जेवढा दाखवला होता तेवढाच मसाला मी इथंही टाकलेला आहे समप्रमाणात. त्यानंतर जे सुरुवातीला तुम्हाला प्लेटमध्ये दाखवले होते मी, 2 मोठे मोठे कांदे कट केलेले आहेत बारीक बारीक उभे, ते इथं टाकलेले आहेत. व्यवस्थित ब्राऊन होऊ देऊयात. त्यानंतर बघा, पत्ते टाकलेले आहेत. त्यानंतर अद्रक लसण पेस्ट टाकलेला आहे. त्यानंतर एक छोटा टोमॅटोच कट केलेला आहे ते टाकलेला आहे, बघू शकता. त्यानंतर अर्धा लिंबू पण मी ठेवलेला होता, तो पण इथं कांदा ब्राऊन कलरचा होजेपर्यंत आणि सगळे मसाले छान शिजेपर्यंत, छान स्मेल येजेपर्यंत, ब्राऊन कलरचं होजेपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचे. बघा, छान शिजलेले आहेत. त्यानंतर तिखट टाकलेलं आहे थोडं. त्यानंतर मसाला मी तुम्हाला दाखवलेला होता बिर्याणी मसाला, तो इथं टाकलेला आहे, बघू शकता. सुरुवातीला डिशमध्ये सगळं तुम्हाला दाखवलं होतं मी, तिथं बिर्याणी मसाला पण होता. तर 10 रुपयेचा एक पॉकेट बिर्याणी मसाल्याचं मी इथं टाकलेलं आहे. खूप छान स्मेल येत आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करूयात.
त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टेस्ट करून टाकून घेऊ शकता. त्यानंतर जे शिजलेलं चिकन आहे ते यामध्ये आपण टाकून देऊयात. सगळं चिकन टाकून झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जो मसाला आहे तो सगळीकडं आपल्या चिकनला लागला पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर चिकन शिजवलेलं जे पाणी होतं ते पाणी पूर्ण मी इथं म्हणजे थोडंसं पाणी इथं अर्धं पाणी इथं टाकलेलं आहे बघा. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर आता आपण यामध्ये बासमती तांदूळ टाकूयात जे आपण गाळून घेतलेले होतो. 50% शिजवलेले होते कारण आपण यामध्ये शिजवलेलं चिकनचं पाणी पण टाकलेलं आहे. त्यामुळं आपण बासमती तांदूळ 50% शिजवले होते. तर ते आपण इथं टाकून घेतलेले आहेत सगळेच. व्यवस्थित पसरून घेऊयात. खालच्या साईडला आपलं चिकन आहे, वरच्या साईडला आपण बासमती तांदूळ टाकलेले आहेत आणि ते आपण पूर्ण पसरून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण पसरून घ्या. त्यानंतर अर्धं जे पाणी आपण उरवलेलं होतं ते आता अर्धं पाणी आपण खाली टाकलेलं आहे. अर्धं पाणी जे उरवलेलं होतं शिजलेलं ते आपण यावरती टाकून घेऊयात. सगळीकडून टाकून घेऊयात. हे बघा सगळीकडून टाकत आहे मी. त्यानंतर वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे. खूप छान स्मेल येतो. बघा फक्त कोथिंबीर टाकलेली आहे वरतून मी. त्यानंतर तुम्हाला ऑरेंज कलर टाकायचा असेल तर ऑरेंज कलर टाकून घेऊ शकता. मी अर्धा टेबलस्पून ऑरेंज कलर 2-3 जागी टाकलेला आहे बघू शकता. तुम्हाला ग्रीन कलर हवा असेल तर ग्रीन कलरही टाकू शकता आणि ऑरेंज कलरही टाकू शकता. मी फक्त ऑरेंज कलर टाकलेला आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे कुकर लावलेला आहे आणि कुकरची शिट्टी मी काढून घेणार आहे. कुकरची शिट्टी ठेवायची नाही आहे आपल्याला, कुकरची शिट्टी काढायची आहे. तर ही दम बिर्याणी अप्रतिम होते. एक वेळेस नक्कीच ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. एकदम भारी होते, अप्रतिम होते. तर चला काढून आहाहाहा मस्तच. वाव, मस्त स्मेल येत आहे. सगळ्या घरामध्ये दरवळत आहे. तर चला आपण छान दम पण लागलेला आहे, छान शिजलेली पण आहे. बघू शकता तुम्ही. नक्कीच ट्राय करा. कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मला सपोर्ट नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जसं मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं करा. काहीही स्किप न करता तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहे मी. अप्रतिम बिर्याणी झालेली आहे. खूप मस्त स्मेलसुद्धा येत आहे. तर बघा आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचे. खूप वेळेस आपण मीठ टाकण्यामध्ये चुकीचं होतं. तर ह्याच्यामध्ये आपण शिजलेलं पाणी टाकले तर त्यावेळेस तुम्ही मीठ पण पाहून व्यवस्थित टाकू शकता. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. नक्की मला सपोर्ट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा, आनंदी राहा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओज पाहत राहा. तोपर्यंत थँक्यू.